Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 2.3 of chapter number 2 parallel lines and transversal from 8th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 13 वर प्रॅक्टिस सेट 2.3 दिलेला आहे. अतिशय छोटूसा असा हा प्रॅक्टिस सेट आहे. यामध्ये टोटल 3 क्वेश्चन्स आहेत आणि खूप इझी असे क्वेश्चन्स आहेत. चला लगेचच फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. ड्रॉ अ लाईन एल. लाईन एल ड्रॉ करायला सांगितली आहे. टेक अ पॉइंट ए आउटसाइड द लाईन. लक्षात घ्या काय दिलं इथे, आउटसाइड द लाईन. पॉइंट ए घ्यायला सांगितलंय. कुठे घ्यायला सांगितलंय पॉइंट ए, तर आउटसाइड द लाईन, लाईनच्या बाहेर कुठेही पॉइंट ए घ्यायला सांगितलेलं आहे. थ्रू पॉइंट ए, पॉइंट ए मधून जाणारी, थ्रू पॉइंट ए ड्रॉ अ लाईन पॅरलल टू लाईन एल. पॉइंट ए मधून जाणारी पॅरलल लाईन आपल्याला ड्रॉ करायला सांगितलेली आहे. कोणाबरोबर पॅरलल, तर लाईन एल बरोबर. चला आपण लाईन एल ड्रॉ करून घेऊयात. हे पहा इथे ही बी लाईन ड्रॉ केली, याला नाव देऊयात लाईन एल. सेकंड सेंटेन्स मध्ये काय सांगितलंय, टेक अ पॉइंट ए आउटसाइड द लाईन. या लाईनच्या बाहेर कुठेही पॉइंट ए आपल्याला घ्यायला सांगितला आहे. मग आपल्याला काय करायला सांगितलं, पॅरलल लाईन ड्रॉ करायला सांगितली ना. मग व्यवस्थित विचार करायचा, कुठेही बाहेर सांगितलं म्हणजे एकदम लांब अशी कुठेतरी कोपऱ्यामध्ये पॉइंट ए नाही घ्यायचाय. पॅरलल लाईन ड्रॉ करायला सांगितली म्हटलं या लाईनच्या जवळपास इथे 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 असं कुठेही आपण पॉइंट ए घेऊ शकतो. हे पहा मी इथे घेतला आणि याला नाव देऊयात ए, पॉइंट ए. आता या पॉइंट ए मधून जाणारी पॅरलल लाईन आपल्याला ड्रॉ करायला सांगितली. मग कशी करणार, तर इथे आपल्या कंपोज बॉक्स मध्ये सेट स्क्वेअर्स आहेत हो ना, ते बाहेर काढायचे. बिचारे कधीच बाहेर येत नाहीत हो ना. आज आपल्याला बाहेर काढायचा चान्स मिळालेला आहे. चला सेट स्क्वेअर्स बाहेर काढा. त्यातला हा जो सेट स्क्वेअर आहे हा अशा प्रकारे आपल्याला लाईनवर ठेवायचा आहे. व्यवस्थित लाईनवर असा हा आला पाहिजे आणि इथे हा जो पॉइंट ए घेतलाय ना, त्या पॉइंट ए ला टच झाला पाहिजे. जर आपण इथून अशी एक लाईन ड्रॉ केली तर इथे 90 डिग्रीचा अँगल फॉर्म होईल. अशा प्रकारे आपल्याला हा सेट स्क्वेअर इथे ठेवायचा आहे. ओके, मग आता हा इथे ठेवल्यानंतर दुसरा कोणता आहे ते पहा, अशा प्रकारचा आहे की नाही. त्याला असं अरेंज करायचंय की त्याचे जे नंबर्स आहेत ना, इथे याच्यावर लिहिलेले नंबर्स आहेत ना, हे बरोबर याला टच झाले पाहिजेत, या नंबर्सला टच झाले पाहिजेत. होत आहेत. आणि याचा हा जो कॉर्नर आहे, तो कॉर्नर हा जो आपण पॉइंट ए घेतलेला आहे त्याला टच झाला पाहिजे. आलं लक्षात कशा प्रकारे आपल्याला सेट स्क्वेअर्स अरेंज करायचे. हे पहा हा अशा प्रकारे ठेवायचा आहे आणि हा जो आहे तो अशा प्रकारे इथे आपल्याला ठेवायचा आहे. इथे टच झाला की नाही या पॉइंटला. आता पुढे काय करायचंय, इथून आपल्याला पेन्सिल घ्यायची आहे, पेन्सिलने अशी लाईन ड्रॉ करायची. हे पहा आता इथे मी लाईन ड्रॉ करते. लाईन ड्रॉ केली. आता हे सेट स्क्वेअर बाजूला करायचे. केले बाजूला. आता झाली ही लाईन कशी आहे, पॅरलल आहे, पण जराशी छोटीशी आहे ना, आपण जरा मोठी करूयात तिला. हे पहा अशा प्रकारे आपण ही लाईन आता इथे मोठी केलेली आहे. झाली पॅरलल लाईन झाली. आता या लाईनला आपण नाव देऊयात एम. सो लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम. चला नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. क्वेश्चन नंबर 2. ड्रॉ अ लाईन एल. आता काय करायला सांगितलंय, लाईन एल ड्रॉ करायला सांगितलं. केली. सेम क्वेश्चन आहे, काही वेगळं करायचं नाही आपल्याला या क्वेश्चन मध्ये. जसं आपण क्वेश्चन नंबर 1 सॉल्व्ह केलेला आहे की नाही, तसाच क्वेश्चन नंबर 2 सॉल्व्ह करायचा आहे. टेक अ पॉइंट टी आउटसाइड द लाईन. आउटसाइड द लाईन आपण हा पॉइंट टी घेतलेला आहे. तुम्ही कुठेही घेऊ शकता, इथे घ्या, इथे घ्या, इथे घ्या. अगदीच बाहेर नका जाऊ, नोटबुकच्या जवळच घ्या कुठेतरी, नाहीतर पॅरलल लाईन शोधत बसावं लागेल हो ना. सो ड्रॉ अ लाईन एल. टेक अ पॉइंट टी आउटसाइड द लाईन. थ्रू पॉइंट टी ड्रॉ अ लाईन पॅरलल टू लाईन एल. चला मागच्या स्लाइड मध्ये ज्या प्रकारे आपण केलं क्वेश्चन नंबर 1 मध्ये, त्याच प्रकारे आपल्याला इथे सेम करायचं आहे. फक्त पॉइंट ए च्या ऐवजी पॉइंट टी घेतलेला आहे. आता हे पहा, हे जे सेट स्क्वेअर्स आहेत ते आपण पॉइंट टी वर अशा प्रकारे अरेंज केलेले आहेत. आता काय करायचं आपल्याला, नेक्स्ट स्टेप मध्ये लाईन ड्रॉ करायची आहे. सेट स्क्वेअर बाजूला करूयात. आता ही जी लाईन आहे ती थोडीशी एक्सटेंड करूयात आणि या लाईनला नाव देऊयात एन. सो लाईन एल इज पॅरलल टू लाईन एन. किती इझी आहे. चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 3. हा क्वेश्चन थोडासा डिफरंट आहे. ड्रॉ अ लाईन एम. आता इथे आपल्याला लाईन एम ड्रॉ करायला सांगितलेली आहे. त्यानंतर ना ड्रॉ अ लाईन एन विच इज पॅरलल टू लाईन एम. एक पॅरलल लाईन एन आपल्याला ड्रॉ करायला सांगितलेली आहे. पण किती डिस्टन्सवर ड्रॉ करायला सांगितलेली आहे लाईन एम पासून, तर 4 सेंटीमीटर इतक्या डिस्टन्सवर आपल्याला लाईन, जी पॅरलल लाईन आपण एन ड्रॉ करत आहोत ती ड्रॉ करायला सांगितलेली आहे. चला तर मग ड्रॉ करायला घेऊयात. हा पण क्वेश्चन तसा फारच इझी आहे. हे बघा आपल्याला लाईन एम ड्रॉ करायला सांगितलेली आहे हो ना. चला तर मग आपण एक लाईन ड्रॉ करूयात. या लाईनला आपण नाव देऊयात लाईन एम.
आणि पुढे क्वेश्चनमध्ये काय सांगितलेलं आहे, लाईन एम तर आपण ड्रॉ केली, त्यानंतर त्यांनी असं आपल्याला सांगितलं आहे, ड्रॉ अ लाईन एन विच इज पॅरलल टू लाईन एम ॲट अ डिस्टन्स ऑफ 4 सेंटीमीटर फ्रॉम इट. आपल्याला ही लाईन तर आपण ड्रॉ केली, लाईन एम. आपल्याला लाईन एन पॅरलल लाईन ड्रॉ करायला सांगितलेली आहे, पण ॲट अ डिस्टन्स ऑफ 4 सेंटीमीटर, म्हणजे या लाईन एम पासून 4 सेंटीमीटर इतक्या डिस्टन्सवर पॅरलल लाईन एन आपल्याला ड्रॉ करायला सांगितलेली आहे. मग ती कशी करणार, त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, या लाईनवर, ही लाईन एम जी आपण घेतलेली आहे, या लाईनवर आपल्याला कुठेही असे 2 पॉईंट्स घ्यायचे आहेत आणि या पॉईंट्सला आपण नाव देऊयात पॉईंट ए आणि पॉईंट बी. आता पुढे काय करायचं आहे, पॉईंट ए आणि पॉईंट बी तर आपण घेतले, त्यानंतर आपल्याला पुन्हा हे सेट स्क्वेअर घ्यायचं आहे आणि हे अशा प्रकारे इथे आपल्याला पॉईंट बी वर ठेवायचं आहे. हे पहा, इथे स्ट्रेट लाईनमध्ये ठेवला आपण आणि हा पॉईंट बी आहे. सेट स्क्वेअरचा हा जो कॉर्नर आहे तो या पॉईंट बी वर येणार आहे आणि मग आपल्याला एक स्ट्रेट लाईन इथे ड्रॉ करायची आहे. हे पहा अशा प्रकारे. आता इथे 4 सेंटीमीटरचा विचार करू नका, आपल्याला काय करायचं आहे, पॉईंट ए घेतला, पॉईंट बी घेतला. आता प्रत्येक पॉईंटवर, पॉईंट ए आणि पॉईंट बी वर आपल्याला हे सेट स्क्वेअर ठेवायचं आहे आणि एक स्ट्रेट परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायची. हे पहा, इथे हा परपेंडिक्युलर झाला 90 डिग्रीचा अँगल. आता पुन्हा पॉईंट ए वर आपल्याला हे सेट स्क्वेअर ठेवायचं आहे, अशा प्रकारे इथे अरेंज करायचं आहे. ही जी खालची लाईन आहे ती आपल्या लाईन एम वर बरोबर आली पाहिजे. त्याचबरोबर हा जो पॉईंट ए आहे तो पॉईंट ए सेट स्क्वेअरच्या या पॉईंटवर, या कॉर्नरवर आला पाहिजे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, पॉईंट ए पासून अशा प्रकारे एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे. केली. सो इथे काय झालेलं आहे, हा परपेंडिक्युलर झालेला आहे. नेक्स्ट स्टेपमध्ये काय करणार आपण, तर कंपास घ्यायचा आहे आणि कंपासवर 4 सेंटीमीटर इतके डिस्टन्स घ्यायचं आहे. हे पहा, हा रुलर आहे, कंपासचे टोक इथे 4 सेंटीमीटरवर ठेवले आणि पेन्सिलवाले टोक हे पहा इथे 0. सो 4 सेंटीमीटर झाले. सो इतकेच डिस्टन्स घ्यायचे आपल्याला, अजिबात कंपास हलवायचं नाही आहे आणि पॉईंट बी वर कंपासचे टोक ठेवायचं आहे आणि पेन्सिलने हा जो परपेंडिक्युलर आपण ड्रॉ केलेला आहे त्याच्यावर असा एक आर्क काढून घ्यायचा आहे. सेम डिस्टन्स ठेवायचं आहे, पॉईंट ए वर कंपासचे टोक ठेवायचे आहे आणि या परपेंडिक्युलरवर सुद्धा आपल्याला अशा प्रकारे एक आर्क ड्रॉ करून घ्यायचा आहे. आता हा जो इंटरसेक्टिंग पॉईंट तयार झालेला आहे इथे आणि इथे, या इंटरसेक्टिंग पॉईंट्सला आपण नाव देऊयात सी आणि डी. आणि आता हे जे पॉईंट्स आपल्याला 4 सेंटीमीटरचे मिळालेले आहेत त्या पॉईंट्समधून जाणारी एक लाईन आपण ड्रॉ करूया. हे पहा, ही लाईन आपण ड्रॉ केली. आता ही लाईन काय झाली, पॅरलल झाली की नाही लाईन एमला, बरोबर. आणि आपल्याला क्वेश्चनमध्ये काय सांगितलेलं आहे की पॅरलल लाईन एन ड्रॉ करायची आहे. सो या लाईनला आपण नाव देऊयात लाईन एन. आणि ही किती डिस्टन्सवर आहे, तर 4 सेंटीमीटर, लाईन एम पासून 4 सेंटीमीटर इतक्या डिस्टन्सवर आहे. या दोन्ही लाईन्समधलं जे डिस्टन्स आहे ते 4 सेंटीमीटर आहे. कशा प्रकारे आपण ड्रॉ केलं, लक्षात आलं. लाईन एम आपण ड्रॉ केलं, त्यानंतर लाईनवर कुठेही 2 पॉईंट्स घ्यायचे आहेत. पॉईंट्स घेतल्यानंतर सेट स्क्वेअरच्या मदतीने आपल्याला एक परपेंडिक्युलर इथे या दोन्ही पॉईंट्सवर परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे. पॉईंट बी वर अशा प्रकारे इथे आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केला. त्याच प्रकारे पॉईंट ए वर सुद्धा आपल्याला परपेंडिक्युलर ड्रॉ करून घ्यायचा आहे. परपेंडिक्युलर 2 ड्रॉ केल्यानंतर 4 सेंटीमीटर इतके डिस्टन्स आपल्याला कंपासमध्ये घ्यायचे आहे आणि कंपासने दोन्ही पॉईंट्सवरून आपल्याला ते एक आर्क ड्रॉ करायचा आहे. पॉईंट बी वर आपण ठेवला, इथे एक आर्क ड्रॉ केला, पॉईंट ए वर ठेवला, इथे एक आर्क ड्रॉ केला आणि हे आर्क किती डिस्टन्सवर आहेत, 4 सेंटीमीटर. आणि मग ते जे इंटरसेक्टिंग 2 पॉईंट्स आपल्याला मिळालेले आहेत ते आपण लाईन ड्रॉ करून जॉईन करायचे आहे. तर अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन आपला सॉल्व्ह केलेला आहे. पाहिलात किती इझी होता हा क्वेश्चन. तर अशा प्रकारचा क्वेश्चन जर तुम्हाला एक्झाममध्ये आला तर इतक्या सोप्या पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. Now, my dear learners, if you found this video helpful and learned something new, don't forget to hit that like button to show your support. And if you are new here, subscribe to the channel so you never miss out on further content like this. Thanks for watching. That's all for today. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye bye.